नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी सायन्समधील चॅप्टर नंबर 16 बघणार आहोत आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी अँड व्हेरिएशन. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन्ही पण गोष्टी समजून घेणार आहोत. तत्पूर्वी जो महत्त्वाचा चॅप्टर आहे आपला इयत्ता 9वी सायन्सचा हेरिडिटी अँड व्हेरिएशन, तर सुरुवातीलाच प्रश्न तयार होतो की हेरिडिटी म्हणजे नेमकी काय, व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी, ठीक आहे, किंवा मग व्हेरिएशन म्हणजे सुद्धा काय. कारण हेरिडिटी अँड व्हेरिएशन या चॅप्टरचं इंट्रोडक्शन जर आपल्याला कळलं किंवा नेमकी याचाच आपल्याला मिनिंग समजला तर मला वाटतं चॅप्टरसुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या समजून जाईल. सो चॅप्टरला सुरुवात करण्याअगोदर, नेक्स्ट पॉईंटला सुरुवात करण्याअगोदर आपण सुरुवातीला समजून घेऊया की नेमकी हेरिडिटी म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी. कारण हेरिडिटी समजल्याच्या नंतर आपण व्हेरिएशन म्हणजे काय ते सुद्धा बघणार आहोत, ठीक आहे. कारण दोन्ही समजल्याच्या नंतर या चॅप्टरचा जो आनंद आहे खरा तो आपल्याला घेता येईल. सो विदाऊट वेस्टिंग टाईम आपण लगेच पुढल्या पॉईंटकडे जाऊया. सो सुरुवातीला सांगितलेलं आहे बघा की बघा आता हेरिडिटी आणि व्हेरिएशन जेव्हा आपल्याला हे दोन्ही पॉईंट शिकायचे, हेरिडिटी अँड व्हेरिएशन ह्या दोन्ही गोष्टी शिकण्यापूर्वी आपल्याला जेनेटिक म्हणजे काय ते माहिती पाहिजे. सो महत्त्वाचा प्रश्न आहे की हेरिडिटी आणि व्हेरिएशन तर आपण शिकणार आहोत, पण हेरिडिटी आणि व्हेरिएशन या दोघाचा अभ्याससुद्धा जिथं केला जातो त्याला जेनेटिक म्हटलं जातं. म्हणून म्हणलो की हेरिडिटी आणि व्हेरिएशन तर आपण अभ्यास करणारच आहोत, तत्पूर्वी आपल्याला जेनेटिक म्हणजे काय ते सुद्धा समजलं पाहिजे. सो काय सांगितलेलं आहे जेनेटिक म्हणजे बघा, जेनेटिक म्हणजे काय. जेनेटिक इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीची एक शाखा आहे जेनेटिक म्हणजे, दुसरं तिसरं काही नसून बायोलॉजीची एक ती शाखा आहे. जेनेटिक इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच स्टडीड द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर ऑर्गॅनिझम इन द फॉर्म ऑफ जीन्स फ्रॉम द वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. अत्यंत महत्त्वाची डेफिनेशन आहे. जर आपल्याला जेनेटिक समजलं तर आपल्याला हेरिडिटी समजून जाईल आणि व्हेरिएशन म्हणजे काय ते सुद्धा समजून जाईल. सो काय सांगितलेलं आहे जेनेटिक म्हणजे, जेनेटिक इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीची एक शाखा आहे विच स्टडीड द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर, ज्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, ज्यामध्ये कशाची स्टडी केल्या जाते, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर. गुणधर्म एका जनरेशनमधून एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये कशा प्रकारे ट्रान्सफर होतात त्याचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो तिला जेनेटिक्स म्हणतात. पुन्हा एकदा रिपीट करतो, जेनेटिक इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच स्टडीड द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम म्हणजे काय रे, ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव. ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव. कोणत्या पण सजीवाचे कॅरेक्टर जर एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होत असेल तर जिथं ज्या शाखेमध्ये याचा अभ्यास केला जातो त्याला म्हणतो आपण जेनेटिक. सो मला वाटतं की तुम्हाला आता जेनेटिक म्हणजे काय ते समजून गेलं असेल व्यवस्थितरित्या, ठीक आहे. सो आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला. आता बघा, आपण इथपर्यंत तर बघितलं की कॅरेक्टर ट्रान्सफर होऊ लागले एका जनरेशनमधून नेक्स्ट जनरेशन, पण कोणाच्या थ्रू ट्रान्सफर होऊ लागले तर ते जीनच्या थ्रू ट्रान्सफर होऊ लागले. आता प्रश्न पुन्हा तयार होतो की जीन्स म्हणजे काय, तर हे आपण नंतर पुढल्या पॉईंट्समध्ये बघणारच आहोत. सो इथपर्यंत काय समजलं आपल्याला, जेनेटिक इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी स्टडीड द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्गॅनिझम इन द फॉर्म ऑफ जीन्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. त्या जीनच्या फॉर्ममध्ये एका सजीवापासून दुसऱ्या सजीवामध्ये जे गुणधर्म ट्रान्सफर होते त्याचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्याला म्हणतात जेनेटिक्स. सो मला वाटतं तुम्हाला आता जेनेटिक्स चांगल्या प्रकारे समजलं असेल. सो यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो बघूया आपण. आता बघा नेक्स्ट पॉईंट काय सांगितलेलं आहे. आता बघा चॅप्टरची हेडलाईन, कारण चॅप्टरचं नाव काय आपल्या चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी अँड व्हेरिएशन. सो आता सुरुवातीला हेरिडिटी म्हणजे काय ते समजून घेऊ आणि देन आपण व्हेरिएशन कशाला म्हणतात ते समजून घेऊ. सुरुवात करूया मग हेरिडिटीपासनं. सो काय सांगितलेलं आहे हेरिडिटी म्हणजे, इथं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो,
हेरिडिटी म्हणजे काय? द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक. हेरिडिटी म्हणजे काय? द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. आईवडिलांचे गुणधर्म त्यांच्या मुलामध्ये येण्याच्या प्रक्रियेला आपण म्हणतो हेरिडिटी. द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड ॲज द हेरिडिटी. समजलं? बघा आता हे आई वडील आहे, ठीक आहे, ह्या मुलाचे हे आई वडील आहे, ठीक आहे, हे वडील हे आई तुम्हाला दिसतच असन, ठीक आहे. सो हे वडील हे आई, सो यांचे गुणधर्म, ह्या दोघांचे गुणधर्म यांच्यामध्ये या मुलामध्ये संक्रमित होण्याची जी प्रक्रिया आहे, जी प्रोसेस आहे, त्याला म्हणतो आपण हेरिडिटी. ठीक आहे, तर काय समजलं आपल्याला? हेरिडिटी म्हणजे काय? द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड ॲज द हेरिडिटी. म्हणजे आई वडिलांचे गुणधर्म त्यांच्या मुलामध्ये ट्रान्सफर होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? हेरिडिटी म्हणतो. सो जी चॅप्टरची आपल्या जी हेडलाईन होती पहिली हेरिडिटी, मला वाटतं तुम्हाला ती समजली असेल की आईवडिलाचे गुणधर्म त्यांच्या मुलामध्ये ट्रान्सफर होण्याच्या प्रक्रियेला आपण म्हणतो हेरिडिटी. बरं मग आता व्हेरिएशन म्हणजे काय? आता आपण हेरिडिटी तर शिकलेलोच आहे, आता व्हेरिएशन कशाला म्हणतात आता हा पॉईंट शिकायचा आपल्याला. ठीक आहे, सो सुरुवात करूया व्हेरिएशनपासनं. आता बघा व्हेरिएशन म्हणजे काय? व्हेरिएशन म्हणजे काय? व्हेरिएशन म्हणजे वेगळेपणा किंवा बदल. बघा आता मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, ह्या आईवडिलांचे गुणधर्म ह्या मुलामध्ये येतात, बरोबर आहे. तर ह्या आईवडिलाचे गुणधर्म जेव्हा ह्या मुलामध्ये येतात तेव्हा हा जो मुलगा आहे तो सेम ह्या आईवडिलासारखा दिसतो का? तर नाही, आईवडिलासारखा दिसतो तो, परंतु सेम टू सेम, डिक टू डिक, पॉईंट टू पॉईंट ह्या आईवडिलासारखा राहणार नाही. त्याच्यामध्ये काय होणार आहे? त्याच्यामध्ये बदल होणार आहे. आणि याच बदलाला, याच वेगळेपणाला आपण काय म्हणतो? व्हेरिएशन किंवा व्हेरिएशन. ठीक. सो काय दिलेली डेफिनेशन? डिफरन्सेस बिटवीन इंडिव्हिज्युअल, प्रत्येक सजीवामध्ये, प्रत्येक जातीमध्ये जो थोडा जो बदल आहे, जो वेगळेपणा आहे, डिफरन्सेस बिटवीन द इंडिव्हिज्युअल अँड डिफरन्सेस बिटवीन द पॉप्युलेशन्स बिकॉज ऑफ, कशामुळं घडतं आहे बदल? म्युटेशनमुळं घडतं. कशामुळं घडतं? म्युटेशनमुळं घडतं. ठीक आहे. इन द अल्टिमेट सोर्स ऑफ जेनेटिक व्हेरिएशन, म्युटेशन हा अल्टिमेट सोर्स आहे जेनेटिक व्हेरिएशनचा. जसं की सांगायचा अर्थ झाला की कोरोनाची पहिली वेव आली, पहिली लाट आली, दुसरी लाट आली. आता दुसरी लाट आल्याच्या नंतर काय म्हटलं गेलं की तोच कोरोनामध्ये काय घडलं? म्युटेशन घडलं. काय घडलं त्याच्यामध्ये? म्युटेशन घडलं. सो हे जे म्युटेशन आहे, हे म्युटेशन आहे, सेम इथं पण तेच घडतं. म्हणजे आपल्या आईवडिलासारखं आपण असतो पण जशाच्या तसं दिसत नाही. आपल्यामध्ये जो बदल घडतो, जे व्हेरिएशन घडतं बिकॉज ऑफ म्युटेशन, म्युटेशनमुळे हा बदल घडतो. सो आपल्याला, मला वाटतं तुम्हाला दोन्ही पण मिनिंग समजले असेल चॅप्टरचे. की पहिला पॉईंट आपण शिकलेलो आहे हेरिडिटी म्हणजे काय? हेरिडिटी म्हणजे आईवडिलाचे गुणधर्म मुलामध्ये ट्रान्सफर होणे, त्याला म्हणलो आपण हेरिडिटी. आणि देन व्हेरिएशन म्हणजे काय? की जेव्हा आईवडिलाचे गुणधर्म एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात, तर तो वेगळेपणा जो आहे, तो जो वेगळेपणा आहे त्याला काय म्हणणार आहे आपण? व्हेरिएशन म्हणणार आहे. त्याला म्हणणार आहे आपण व्हेरिएशन. ठीक आहे, या वेगळेपणाला म्हणणार आहे आपण व्हेरिएशन म्हणणार आहे. ठीक आहे. सो मला वाटतं तुम्हाला इथपर्यंत आता समजलं असेल. सो आता काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण शिकणार आहोत. ही विविधता म्हणजे कसं काय, म्हणजे ही जी विविधता आहे ती व्हेरिएशन येतं, तर ते नेमकी कसं घडतं? जसं की आता ही जी मांजर आहे, कॅट्स आहे, तुम्ही बघू शकता की मांजर आहे, ह्या सगळ्या कॅट्स आहे. पण ही कॅट्स आणि ही कॅट्स बघा, तुम्ही बघू शकता हिच्या कलरमध्ये बघा, हिच्या कलरमध्ये बघा, हिच्या कलरमध्ये बघा, हिच्या कलरमध्ये बघा आणि हिच्या कलरमध्ये बघा. काय आलेलं आहे? विविधता आलेली आहे. काय आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? यांच्यामध्ये खूप फरक आलेला आहे.
खूप फरक आहे, खूप डिफरन्स आलेला आहे. हा डिफरन्स म्हणजे काय, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये कॅरेक्टर जेव्हा ट्रान्सफर होतात, जेव्हा एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्म ट्रान्सफर होतात, तर प्रामुख्याने तेव्हा काय होतो, हा बदल होतो. तेव्हा प्रामुख्याने हा बदल होतो आणि त्याला म्हणतो आपण व्हेरिएशन. ठीक आहे. सो मला वाटतं तुम्हाला हेरिडिटी आणि व्हेरिएशन दोन्हीचे मिनिंग प्रामुख्याने समजले असन. सेम माणसामध्ये पण तसंच घडतं बघा. ठीक आहे, माणसामध्ये सेम तशाच प्रकारच्या गोष्टी घडतात. तुम्हाला हे पूर्ण जे दिसत आहेत, प्रत्येक बघा, जितक्या वृत्ती, जितक्या व्यक्ती, प्रत्येकाचा कलर वेगळा, प्रत्येकाची हाईट वेगळी, प्रत्येकाचा स्किनचा कलर वेगळा, डोळ्याचा कलर वेगळा, राहणं वेगळं, चालणं वेगळं, बोलणं वेगळं, प्रत्येक गोष्टीमध्ये बदल आहे. बिकॉज ऑफ हा बदल कशामुळं घडला, हा बदल घडला विद्यार्थी मित्रांनो, हा बदल घडला विद्यार्थी मित्रांनो म्युटेशनमुळे. कशामुळं घडला हा बदल, म्युटेशनमुळे. ठीक आहे. सो या चॅप्टरमध्ये आपल्याला काय समजलं की आईवडिलाचे गुणधर्म मुलामध्ये ट्रान्सफर होतात किंवा एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात, ट्रान्सफर होतात. त्याला आपण हेरिडिटी म्हटलो, त्याला आपण हेरिडिटी म्हटलो, त्याला आपण हेरिडिटी म्हटलो. आणि जेव्हा एका पिढीमधून गुणधर्म हे दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात, तर तेव्हा काय घडतं विद्यार्थी मित्रांनो, व्हेरिएशन घडतं. म्हणजे काय घडतं, बदल घडतो. काय घडतं, बदल घडतो. सो या चॅप्टरमध्ये आपल्याला प्रामुख्याने हे समजून घ्यायचं आहे, हेरिडिटी म्हणजे काय आणि व्हेरिएशन म्हणजे काय. सो मला वाटतं की इथपर्यंत तुम्हाला जे बेसिक कन्सेप्ट आहे ते समजले असतील. या पुढले कन्सेप्ट आपण पुढल्या लेक्चरमध्ये बघूयात. तत्पूर्वी थँक्यू.